जे भाग 4 मधील अ मध्ये जे मूलभूत कर्तव्य देण्यात आलेले आहेत ते आपण बघणार आहोत. भाग 4 अ मध्ये मूलभूत कर्तव्य देण्यात आले आहेत. ते मूळ संविधानामध्ये देण्यात आलेले नव्हते. परंतु ज्यावेळेस मूलभूत कर्तव्याची जाणीव भारतीय घटनाकारांना म्हणजे जेणेकरून जे नवीन संविधान दुरुस्ती करतात म्हणजेच आपले कायदेमंडळाला जाणीव निर्माण झाली, त्यावेळेस त्यांनी 42वी घटनादुरुस्ती 1976 केली आणि ते भाग 4 अ हे नवीन भाग त्यामध्ये जोडण्यात आला. त्या भाग 4 मधील कलम 51 मध्ये त्याचा समावेश करण्यात आला. हे जे मूलभूत कर्तव्य याची अंमलबजावणी 3 जानेवारी 1977 पासून करण्यात आली. त्यामुळे आपण 3 जानेवारी हा दिवस मूलभूत कर्तव्य दिन म्हणून साजरा करतोय. ज्या सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून भारतीय संविधानामध्ये 10 मूलभूत कर्तव्य सर्वप्रथम 42व्या घटनादुरुस्तीने घेण्यात आली. परंतु त्यानंतर जे 11वं कर्तव्य आहे ते 2002 मध्ये 86वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि त्या घटनादुरुस्तीनुसार त्या कर्तव्याला भारतीय राज्यघटनेतील भाग 4 कलम 51 मध्ये 11वं कर्तव्याचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आला. हे झाले भारतीय संविधानातील आपण त्याची जी कर्तव्य आहेत ते आता आपण सविस्तर 11 कर्तव्य बघणार आहोत. पहिलं कर्तव्य, भारतीय संविधान आणि देशाचे जे आदर्श संस्थाने आहेत, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रगान याचा सन्मान प्रत्येक भारतीयाने करणे आवश्यक आहे आणि ते त्याचे कर्तव्य आहे. त्यानंतरचं दुसरं कर्तव्य, स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरित करणाऱ्या तत्त्वांचे पालन करणे. ज्यावेळेस भारतामध्ये स्वातंत्र्याचा लढा चालू होता आणि त्यानंतर त्या लढ्यामध्ये बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचे आपण स्मारक उभारलेले आहेत. त्यांचे काही आपण त्यांच्या ज्या काही आठवणी आपण जपून ठेवलेल्या आहेत, तर त्याच्याप्रती आपलं काय असलं पाहिजे, त्या तत्त्वाचे आपण पालन केलं पाहिजे. जे तत्त्व त्यांच्याबद्दल आपल्याला आपुलकी असली पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे आणि आपण त्या तत्त्वांचे पालन केले पाहिजे. त्यानंतर भारताची अखंडता, एकता, सार्वभौमत्व याचे संरक्षण केले पाहिजे. भारत हा एक आपला सार्वभौम देश असला तरी आपल्याला त्याचे ते सार्वभौमत्व टिकून ठेवणे हे त्या जनतेचे म्हणजे जेणेकरून त्या भारतीय नागरिकांचे ते एक कर्तव्य, खूप महत्त्वाचे कर्तव्य आहे. तरच भारताची अखंडता आणि एकता, सार्वभौमत्व आपण टिकून ठेवू शकतो. त्यानंतर देशाचे संरक्षण करावे आणि आवाहनकर्ता संरक्षणाकरिता सामील व्हावे. ज्यावेळेस देशावर परकीय आक्रमण किंवा अंतर्गत ज्यावेळेस विद्रोह निर्माण होईल, तर केशोपन पद्धत होती, पती मेल्यानंतर सती जाण्याची पद्धत, त्यानंतर केशोपन पद्धत, पती मेल्यानंतर स्त्रीला केस काढून टाकावं लागत होती डोक्यावरची. अशी जी क्रूर प्रथा होत्या त्या प्रथाचा विरोध भारतीय नागरिकांनी करणे आवश्यक आहे. हे त्याचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. त्यानंतरचं 6वं कर्तव्य, सामाजिक, सांस्कृतिक व गौरवशाली परंपरेचे महत्त्व ओळखून त्यानुसार वागावे. म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक व गौरवशाली जी परंपरा आहे त्या परंपरेचं आपण काय महत्त्व ओळखून त्यानुसार आपण वागावं. आपली सामाजिक आणि सांस्कृतिक जी काही चालीरीती परंपरा आहे की जे समाज उपयोगी आहे, अशाच परंपराचा आपण काय करावं, त्याचं ओळखून त्याचं महत्त्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर नैसर्गिक पर्यावरण, वने, सरोवर, नदी व इतर वन्यजीव यांचे रक्षण करून त्यांचे संवर्धन करावे. त्याचबरोबर प्राणीमात्रांच्या प्रती दयाभाव ठेवावा. म्हणजे आपण जे काही नैसर्गिक पर्यावरणाचं संतुलन साधण्यासाठी आपण त्याचं रक्षण करावं. जे सरोवर, आपले ऐतिहासिक काही गोष्टी, वने
हे जो काही भाग आहे त्याचं आपण संरक्षण करावं, प्राणीमात्रांवर दया दाखवावी, त्यांचं जे काही प्रजाती असतील निसर्गातील प्राणीमात्रांच्या त्या जपून ठेवाव्यात, या दृष्टिकोनातून हे सुद्धा एक महत्त्वाचं कर्तव्य ठरते. त्यानंतरचं 8वं जे कर्तव्य आहे, मानवतावाद, समतावाद व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून देशाच्या विकासासाठी सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करावा. आता मानवतावादी भावना निर्माण करावी, देशामध्ये समता निर्माण करावी, एकमेकांबद्दल द्वेष न ठेवता सर्वांनी समभाव, सर्व धर्म समभाव या दृष्टिकोनातून जीवन आपलं व्यतीत करावं. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करावा, म्हणजे जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो आपण निर्माण करावा आणि त्यानुसार देशाच्या विकासासाठी काही सुधारणा घडवण्याचा त्यामधून आपण प्रयत्न करावा. त्यानंतरचं आहे 9वं कर्तव्य आहे, सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करून अहिंसात्मक वर्तन करावे. जे काही देशाची प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीचे आपण संपत्तीचे रक्षण करावे आणि अहिंसात्मक दृष्टिकोनातून आपण काय करावं, वर्तन आपलं बाळगावं. त्यानंतर 10वं कर्तव्य आहे, व्यक्तिगत सामूहिक क्षेत्रांमध्ये सतत उत्कर्ष करून पुढे चालण्याचा प्रयत्न करावा. जे काही व्यक्तिगत सामूहिक क्षेत्रांमध्ये आपण जर व्यक्तिगत आपलं कार्य करत असलो तर ते उत्कृष्ट पद्धतीचं असायला पाहिजे, उत्कर्ष घडून आणणारं असलं पाहिजे. त्यानुसार आपण प्रयत्न करावा, ज्याने राष्ट्राची प्रगती होईल, म्हणजे जेणेकरून काय होईल की त्या राष्ट्राची प्रगती त्यामधून घडून येईल. त्यानंतर जे 11वं शेवटचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्यामध्ये असं सांगितलेलं आहे, प्रत्येक पालकाचे असे कर्तव्य असेल त्याने आपल्या स्वतःच्या 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. म्हणजे जो शिक्षणाचा अधिकार आहे तो त्या व्यक्तीला, आता मूलभूत अधिकारामध्ये आपण सुद्धा या कलमाचा समावेश केलेला आहे. 21व्या जे कलम आहे 21 मूलभूत अधिकारामधलं, तर त्या कलमामध्ये सुद्धा आपण हा भाग टाकलेला आहे की शासनाचं कर्तव्य असेल की शासन 6 ते 14 वयोगटातील बालकास शिक्षण पुरवण्याचं कार्य करेल. अशा पद्धतीने आपण आज BA प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमातील मूलभूत कर्तव्य हा घटक बघितलेला आहे. यानंतरचा नवीन घटक आपण पुढील तासिकेमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.